नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 34. प्रल्हादच्या पैशाचा कारभार शारदा पाहत होती. आतापर्यंत भाताची शेती करण्यासाठी किती खर्च लागला होता याचं ती कॅल्क्युलेशन करत होती. तसा तिला जबर धक्का बसला. कारण शेतीची खतं, रोपाची लागवड, मजुरी, गड्यांचं जेवण आणि वीज बिल यामध्ये बराच पैसा गेला होता. शारदाने आधीच्या वर्षीचं उत्पन्न पाहिलं तर खर्चाच्या मानाने उत्पन्न अगदीच नगण्य होतं. त्यामुळे तिला टेन्शन आलं होतं. तितक्यात प्रल्हाद आतमध्ये आला. शेती करण्यासाठी बराच खर्च झाला आहे, मग यामध्ये तुमचा काय फायदा? शारदाने विचारलं. तसा तो मंद हसला. घरामध्ये धान्य येतं, तेच खूप आहे. प्रल्हाद निर्विकारपणे म्हणाला. धान्य मिळवण्यासाठी इतके कष्ट घ्यायचे? मला नाही पटत. त्यात तुम्ही सांगितलं होतं की भाताची झोडणी करायची आहे, त्यानंतर तांदूळ कारखान्यामध्ये भरडायला द्यायचा आहे. यामध्ये आणखी पैसा खर्च होणार आहे. इतका खर्च वजा करून तुमच्या हातात अगदी तुटपुंजी रक्कम येणार आहे. म्हणजे जितकी मेहनत घेतली त्याचं काहीच मोल नाही भेटणार. शारदा म्हणाली. तसा तो हसला. हेच कारण आहे म्हणून शेतकऱ्यांचे दिवस पालटत नाही. कारण जितकी मेहनत जास्त तितकं वेतन कमी. यावेळी जर तांदळाला चांगला बाजारभाव मिळाला तर हातामध्ये 2 पैसे पडण्याची शक्यता आहे. प्रल्हाद तिच्या शेजारी येऊन बसला. ती फक्त एकटक त्याच्याकडे पाहत होती. आम्ही पण काम करतो, पण त्यामध्ये थोडा जरी लॉस झाला तर आम्हाला टेन्शन येतं. आमची रात्रीची झोप उडते. पण तुमच्या चेहऱ्यावर समाधान आहे. शारदाला त्याचं कौतुक वाटत होतं. त्याच्या माथ्यावर टेन्शनची एक लकीर सुद्धा नव्हती. याचं तिला आश्चर्य वाटत होतं. अशा काय पाहत आहात? प्रल्हादने विचारलं. तुम्ही माणूस म्हणून खरंच चांगले आहात. आजकालच्या जगात तुमच्यासारखी निस्वार्थ व्यक्ती पाहायला मिळत नाही. शारदाला मनापासून त्याचा अभिमान वाटत होता. म्हणजे तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला माझ्यासारखा निस्वार्थ नवरा भेटला आहे, जो कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाही. पण माझ्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. प्रल्हाद म्हणाला. तशी ती गोड लाजली. यावेळी तिची नजर खाली झुकलेली होती. प्रल्हाद आज पहिल्यांदा तिला असं लाजताना पाहत होता. त्यामुळे त्याची तर तिच्यावरून नजरच हटत नव्हती. त्याच्या नजरेला नजर देण्याचं धाडस तिच्यात नव्हतं, म्हणून ती जाण्यासाठी उठली. तसा त्याने शारदाचा हात हातामध्ये घट्ट पकडला. यावेळी तिच्या अंगावर गोड शहारा आला होता. या काही दिवसांमध्ये त्याच्या अलवार होणाऱ्या स्पर्शाने सुद्धा ती हुरळून जात होती. त्याच्याविषयी एक अनामिक ओढ दाटून येत होती. असं का होत आहे हे मात्र तिला समजत नव्हते. सोडा ना, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. यावेळी शारदा लाजेने चूरचूर झाली होती. तो तसाच उठला व अलगद तिच्या खांद्यावर आलेले केस एका हाताने मागे घेतले. माझ्या तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत. त्या कोणत्या हे जाणून घ्यायचं नाही? प्रल्हाद आज वेगळ्याच मूडमध्ये होता. पण त्याच्या बोलण्याचा अर्थ तिला मात्र चांगला समजला होता. म्हणून तिने त्याचा हात सोडला आणि धावतच बाहेर निघून गेली. तसा तो हसायला लागला. रात्री सर्वजण एकत्र जेवण करायला बसले होते. शारदाची नजर झुकलेली होती. कारण प्रल्हादच्या नजरेला नजर देण्याचं धाडस तिच्यामध्ये होत नव्हतं. पण आज तो तिला छेडण्याची एकही संधी सोडत नव्हता. त्यामुळे
तो मुद्दाम तिला खेटून बसला होता. त्यामुळे तिला सारखा त्याच्या मांडीचा स्पर्श होत होता, ज्यामुळे ती आणखी बावरून गेली होती. मी काय म्हणते प्रल्हाद, लग्नानंतर तुम्ही काळूबाईला जायला हवं होतं, पण तुझ्या शेतीच्या कामामुळे मी काही म्हणाले नाही, कारण तू ऐकणार नाही हे मला माहीत होतं. पण आता पाऊस ओसरला आहे, आपली कामं होत आली आहे, तर तुम्ही दोघे जोडीने जाऊन या. सुलोचनाबाई म्हणाल्या, कापणीला सुरुवात होणार आहे, अजून भात झोडपायचा आहे. मला हे काम लवकरात लवकर करायचं आहे, त्यानंतर पाहू. प्रल्हादची कुठेही जाण्याची इच्छा नव्हती, कारण तो कोणाच्याही भरोशावर आपलं काम सोडत नव्हता. कामही होतच राहतील, पण विसरू नको, तुझ्या मागे प्रपंच आहे. माझं लग्न झाल्यानंतर आम्ही पण काळूबाईला गेलो नव्हतो, त्यामुळे माझी कूस उजत नव्हती. नंतर सासूबाईच्या सांगण्यावरून आम्ही काळूबाईला साकडं घातलं आणि 2 महिन्यामध्ये मला दिवस गेले आणि तुझ्यासारखा गुणाचा लेक माझ्या पदरात पडला. तुमच्या लग्नाला बरेच दिवस झाले आहेत, अजूनही तुम्ही गोड बातमी दिली नाही, म्हणून म्हणते, एकदा आईचं दर्शन घेऊन या. मला पण नातवंड खेळवायचे आहे. सुलोचनाबाईच्या बोलण्यावर शारदाला जोरदार ठसका लागला. त्यावेळी ती पाणी पित होती. सावकाश, किती ती घाई? प्रल्हाद तिच्या पाठीला रब करत होता. त्या दोघांची नजरानजर झाली. प्रल्हाद तिच्याकडे पाहून मिश्किल हसत होता, म्हणून तिने नजर खाली झुकवली होती. आई अगदी बरोबर म्हणत आहे, कारण आम्ही 5 वर्ष तरी मुलाचा विचार करणार नाही, त्यामुळे तुम्हीच आता मनावर घ्यायला हवं, सोनाली मुद्दाम म्हणाली. सुलोचनाबाईच्या तिच्याकडून कोणत्याही अपेक्षा नव्हत्या, कारण सोनाली आपलं ऐकणार नाही हे त्यांना माहीत होतं, म्हणून तिला सांगण्यात अर्थ नव्हता. तुझी इच्छा असेल तर आम्ही जाऊन येतो, त्याआधी गड्यांना कामं समजावून सांगायला लागतील. शेवटी प्रल्हादने होकार दिला, कारण त्याला आईचं मन दुखवायचं नव्हतं. रात्री शारदा आपल्या रूमच्या गॅलरीमध्ये उभी राहून स्वतःच्या विचारात हरवली होती. दोघांच्या लग्नाला बरेच दिवस झाले होते. दिवसेंदिवस दोघे आणखी जवळ येत होते, पण तरीही दोघांच्याही नात्याला सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे ती बेचैन झाली होती, कारण मन जुळली म्हणून उगाच थांबण्यात अर्थ नव्हता. कसला विचार करत आहात? प्रल्हाद तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. आईच्या बोलण्याचा विचार करत होते. त्या योग्य तेच बोलत होत्या. शारदाची नजर अजूनही खाली झुकलेली होती. तसा तो हसायला लागला. किती केलं तरी आम्ही देवभोळी माणसं आहोत. काहीही हवं असेल तर आधी देवाच्या दारात जाऊन साकडं घालतो. पण यावेळी आईला हे माहीत नाही की आपल्यामध्ये नवरा बायकोचं नातं नाही, त्यामुळे मुलं होण्याचा प्रश्नच येत नाही. पण तिच्या समाधानासाठी आपण देवीचं दर्शन करून येऊ. देवीच्या मनात असलं म्हणून तिने आपल्याला बोलावलं असणार, म्हणून जायला हरकत नाही. प्रल्हादच्या बोलण्यावर ती सहमत होती, कारण या बहाण्याने दोघांना काही वेळ एकांत मिळणार होता. झोपायला चला, उशीर झाला आहे. प्रल्हाद आतमध्ये जायला निघाला. प्रल्हाद, शारदाने आवाज दिला, म्हणून तो मागे वळला. यावेळी तिची नजर त्याला वेगळीच भासत होती. देवीचं दर्शन केल्यानंतर आपण आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात करूयात. हे बोलताना तिची नजर खाली झुकली होती. आधीच ती लाजेने गोरीमोरी झाली होती. प्रल्हाद तिच्या अगदी जवळ आला. तुम्ही मनापासून बोलत आहात? त्याचा तर अजूनही विश्वास बसत नव्हता, म्हणून तिने फक्त हो मध्ये मान हलवली. मन जुळली, मग थांबण्यामध्ये काय अर्थ आहे?
शारदाने एक नजर त्याच्याकडे पाहिले आणि काही वेळ पाहतच राहिली. आपण त्याच्या प्रेमात पडलो आहोत ही भावना तिला सुखावून जात होती. पण अजूनही तिने आपलं प्रेम शब्दात व्यक्त केलं नव्हतं, कारण त्यासाठी अजून अवकाश होता. प्रल्हाद तिच्या नजरेत हरवला होता. त्यानंतर शारदा इतकी गोड लाजली की तशीच त्याला बिलगली. यावेळी त्याच्यासारखा श्रीमंत व्यक्ती दुसरा कोणी असू शकत नव्हता. आज प्रल्हाद आणि शारदा देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. त्याआधी तो शेतावर आला होता. शेतावर काम करणारे गडी यांना त्याने व्यवस्थित काम समजावून सांगितले होते. उद्यापासून भाताच्या कापणीला सुरुवात होणार होती. व्यवस्थित लक्ष देऊन काम करायचं. मी 2 दिवसासाठी येणार आहे. तोपर्यंत बऱ्यापैकी कामं झाली पाहिजे, प्रल्हाद म्हणाला. तुम्ही काय बी काळजी करू नका मालक. मी यांच्याकडून बरोबर काम करून घेतो, रामा म्हणाला. पण माहीत नाही का, प्रल्हादचा जाण्यासाठी पाय ओढत नव्हता. अहो, उशीर होत आहे, निघताय ना? शारदा त्याच्यासमोर उभी होती. दोघेही कारने जाणार होते. प्रल्हाद ड्रायव्हिंग सीटवर बसला. शारदा त्याच्या शेजारी येऊन बसली. काय झालं? तुमचा चेहरा का उतरला आहे? शारदा त्याचा हात हातात घेत म्हणाली. माहीत नाही का, पण मनामध्ये अनामिक भीती दाटून आली आहे. माझा जाण्यासाठी पाय ओढत नाही. प्रल्हाद असं का बोलत आहे हेच तिला समजत नव्हतं. 2 दिवसाचा तर प्रश्न आहे. उद्या देवदर्शन झाल्यावर आपण मुक्काम करू. वाटलं तर परवा लवकर परतीचा मार्ग पकडू. कारण मला माहीत आहे की तुमचा अर्धा जीव शेतामध्ये अडकला आहे, शारदा त्याला समजावत होती. त्यामुळे त्याने आपल्या मनातील विचार बाजूला सारले व कार स्टार्ट केली. प्रवास थोडा लांबचा होता, पण शारदाला ड्रायव्हिंग येत असल्यामुळे दोघेही आळीपाळीने गाडी चालवणार होते. संध्याकाळची वेळ झाली होती. भाताची कापणी म्हणावी तशी झाली नव्हती. शेतावर काम करणाऱ्या गड्यांची घरी जाण्याची वेळ झाली होती. मालक उद्या कधी पण येतील. आज तुम्ही आळस केला आहे, पण उद्या बऱ्यापैकी कामं व्हायला हवं, रामा त्यांना दम देत म्हणाला. उद्या बघच तू, निम्म शेत कसं खाली करून टाकतो, त्यातला एक गडी म्हणाला. त्यानंतर जो तो आपल्या घरी निघून गेला. शारदा आणि प्रल्हाद काळूबाईच्या मंदिरात उभे होते. शारदाने देवीसाठी ओटी घेतली होती. शारदा देवभोळी नसल्यामुळे ती सहसा मंदिरात जाणं टाळत होती. पण आज काळूबाईचं विलक्षण रूप पाहून तिला आपल्या आईला भेटल्याचा भास झाला होता. देवीची सुंदर प्रतिमा ती डोळ्यामध्ये साठवून घेत होती. यावेळी तिला प्रकर्षाने आपल्या आईची आठवण येत होती. उगाच नाही, काळूबाईला माहेरवाशीण म्हणत. दोघेही जोडीने देवीच्या पाया पडले. शारदा आपल्या भावी जीवनाची स्वप्न रंगवत होती. त्यासाठी ती देवीकडून आशीर्वाद मागत होती. प्रल्हादला काहीही मागण्याची गरज नव्हती, कारण न मागताच देवीने त्याला भरभरून दिलं होतं. दोघेही मंदिराच्या बाहेर आले व एका बाकावर बसले. शारदाने मरून कलरची साडी नेसली होती, जी तिच्या गोऱ्या रंगाला खुलून दिसत होती. किती शांतता आहे ना इथे. बरं झालं आपण आलो, शारदा आजूबाजूचा परिसर पाहत म्हणाली. मंदिर डोंगरावर असल्यामुळे आजूबाजूचा परिसर विलोभनीय वाटत होता. आम्ही लहान असताना आईला नेहमी देवीला भेटायची ओढ असायची, पण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तिला यायला जमत नव्हतं. पण जसं मला समजायला लागलं त्यानंतर मी आईला दरवर्षी न चुकता काळूबाईच्या जत्रेला पाठवतो, कारण तिच्याच आशीर्वादामुळे घरामध्ये सर्व काही सुरळीत पार पडत आहे, प्रल्हाद म्हणाला. माझा देवावर विश्वास नाही, पण तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही जे म्हणत आहात त्यामध्ये खरंच तथ्य आहे, शारदा
त्याच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली. तसा तो मंद हसला. आपल्याला उशीर होत आहे. आपल्याला आणखी राहण्याची सोय करायची आहे. प्रल्हाद जाण्यासाठी उठला. कारण अंधार पडायच्या आधी त्यांना निघायचे होते. कारण रस्ता वळणाचा होता. आधी दोघांनी हॉटेलमध्ये जेवण केलं. त्यानंतर ते डायरेक्ट सातारा गाठणार होते. तिथे रात्रीचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी घरी जाण्यासाठी निघणार होते. रात्री सर्वांची जेवणं झाली. प्रल्हाद आणि शारदा घरी नसल्यामुळे घर शांत वाटत होतं. त्यामुळे सुलोचनाबाई यांचं कशातच मन लागत नव्हतं. म्हणून त्यांना उदास वाटत होतं. सोनाली आणि अक्षय केव्हाच आपल्या रूममध्ये निघून गेले होते. अनु हॉलमध्ये बसून पुस्तक वाचत होती. तुला किती वेळा सांगितलं आहे, रात्रीचं जागरण करत जाऊ नको, जाऊन झोप. सुलोचनाबाई सोफ्यावर बसत म्हणाल्या. आज त्यांचे पाय दुखत होते म्हणून त्या दोन्ही हाताने पाय चोळत बसल्या होत्या. तुझे पाय दुखत आहे ना? थांब, मी तेल चोळून देते. अनुने पुस्तक बाजूला ठेवलं आणि तेलाची बाटली घेऊन आली. राहू दे पोरी, वयोमानानुसार दुखणं येतच राहणार. तू जा, आराम कर. सुलोचनाबाई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. तशी अनु जमिनीवर बसली व त्यांच्या पायाला तेल चोळू लागली. त्या दिवशी वहिनीने सांगितलं होतं, जास्त धावपळ करत जाऊ नको. कारण खरंच तुझं वय झालं आहे आणि या वयामध्ये तुला आराम करायला हवा. अनुची बडबड सुरू होती. मला अगदी सोन्यासारखी सून मिळाली आहे म्हणून मला काळजी नाही. मी वरती गेल्यानंतर ती तुम्हा सर्वांची व्यवस्थित काळजी घेईल. सुलोचनाबाई म्हणाल्या. तसं अनुला भरून आलं. तू स्वतःचं नेहमी म्हणत असते ना, भरल्या घरामध्ये अभद्रसारखं बोलायचं नाही. आणि तू मात्र जेव्हा पाहावं तेव्हा मरणाच्या गोष्टी करत असते. येऊ दे दादाला, तुझं नावच सांगते. अनु गाल फुगवत म्हणाली. तशा सुलोचनाबाई हसल्या. अनुने त्यांचे दोन्ही पाय चेपून दिले. त्यानंतर ती आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेली. सुलोचनाबाई यांचा डोळा लागत नव्हता म्हणून काही वेळ त्या तशाच बसून राहिल्या व त्यानंतर आपल्या रूममध्ये निघून गेल्या. सकाळपासून वातावरण अगदी स्वच्छ होतं. त्यामध्ये पावसाळा संपला होता. पावसाची कोणतीही चिन्ह दिसत नव्हती. त्यामुळे भाताच्या पेंढ्या शेतामध्ये मोकळ्या जागेमध्ये तशाच उघड्यावर ठेवल्या होत्या. बाकीची पिकं उद्या काढायची होती. पण अचानक कुणाच्या ध्यानीमनी नसताना हलक्या पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी अख्खा गाव चिडीचूप झोपला होता. सोमनाथ आपल्या मित्रांसोबत अंगणामध्ये दारू पीत बसला होता. हा पाऊस मध्येच कुठून आला? अजून भाताची कापणी झाली नाही. यावेळी शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसणार आहे. सोमनाथचा मित्र पिंट्या म्हणाला. सोमनाथचं लक्ष सहज समोरच्या शेतावर गेलं, जिथे काही कापलेला भात ठेवला होता. बाकीची पिकं मस्त वाऱ्यावर डुलत होती. काय रे पिंट्या, तुला काय वाटतं? पाऊस येईल का? सोमनाथने आकाशाकडे पाहत विचारलं. तसे त्याचे मित्र हसायला लागले. मी काय हवामान खात्यामध्ये काम करतो का, जे तू मला विचारत आहे? चल निघतो मी. पाऊस आला तर भिजत जावं लागेल. आज रात्री मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, पिंट्या म्हणाला. कारण बाहेर सोसाट्याचा वारा सुटला होता. चला माझ्यासोबत, आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे. सोमनाथने त्या दोघांना आपल्या सोबत घेतले आणि प्रल्हादची शेती होती तिथे आला. पोलवर लाईट असल्यामुळे उजेड होता. अरे सोम्या, हे काय करायला लागलेले का? हे तुझ्या भावाचं शेत आहे. त्याला कळलं तर तो आपल्या नरडीचा घोट घेईल. सोमनाथचा मित्र विकास म्हणाला. मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे आणि प्रल्हादच्या शेताचं पाणी आमच्या शेतातून जातं. त्यामुळे जर बांध घातला तर ते पाणी बाहेर पडणार नाही आणि त्याच्या पिकाची नासाडी होईल. त्याची भात शेती वाहून जाईल.
सोमनाथच्या कुरापती डोक्यात कल्पना आली. अरे ये, तुझं काय डोकं फिरलं आहे का? असं जर झालं तर त्या प्रल्हादला चांगलाच फटका बसल. कशाला त्याच्या पोटावर पाय देतो? पिंट्या म्हणाला. अरे गप्रे, त्या दिवशी तो प्रल्हाद मला धमकी देऊन गेला. त्या दिवशी तो माझा मुडदा बसवणार होता. त्याचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. सोमनाथने त्या दोघांच्या मदतीने मोठमोठे दगडधोंडे घेतले आणि प्रल्हादच्या शेतीचं पाणी जिथून बाहेर पडत होतं तो मार्ग अडवला. आणि नेमकं त्याच वेळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. म्हणून तिघेही आपलं काम करून निघून गेले. रामाची झोप चाळवली. त्याने पाहिलं तर अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. म्हणून त्याने डोक्याला हात लावला. त्याला पिकाची काळजी नव्हती, कारण शेतातून पाणी वाहून गेले असते. त्याचं म्हणावं तसं नुकसान झालं नसतं, पण जो भात काढून ठेवला होता त्याच्या पेंड्या खराब होण्याची शक्यता होती. त्याला आधीच कल्पना असती तर त्याने प्रल्हादला सांगून प्लॅस्टिक नाहीतर ताडपत्री आणली असती आणि कापलेला भात झाकला असता. त्यामुळे प्रल्हादचं म्हणावं तसं नुकसान झालं नसतं. पण ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या आपल्या हातात नसतात. त्यामुळे रामाने देवाला हात जोडले व पाऊस थांबण्यासाठी प्रार्थना करू लागला. क्रमश